महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पदभरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी IBPS कडनं लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये फक्त 11 तारखेपर्यंत म्हणजे 10 आणि 11 जूनला ज्यांची परीक्षा आहे त्यांचेच हॉल तिकीट डाउनलोड होणार आहेत। बाकी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार नाहीत, त्यांचं या ठिकाणी लॉग इन होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एरर दाखवत आहे। फक्त 10 आणि 11 तारखेला ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांचं या ठिकाणी डाउनलोड होईल। तुम्ही म्हणाल की आम्ही या ठिकाणी पासवर्ड ID टाकला आहे परंतु लॉग इन होत नाहीत, म्हणजे असं समजायचं की फक्त 10 आणि 11 तारखेला तुमची परीक्षा नाही तर पुढच्या तारखेला तुमची परीक्षा असेल, जसं की 12 तारखेला, त्यानंतर 13, 14, 15, 16 हे जे पुढचे डेट्स आहेत त्या तारखेला तुमची मग परीक्षा असू शकते। फक्त 10 आणि 11 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांचंच हॉल तिकीट डाउनलोड होईल, पुढच्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट सध्या डाउनलोड होणार नाही। या ठिकाणी 11/6/2024 ची डेट जशी चेंज होत राहील तसे पुढचे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील। आणि महत्त्वाचं म्हणजे काल जी सूचना प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पदवीधर विधान परिषदची निवडणुका लागलेली आहेत, त्यांची या ठिकाणी आचारसंहिता सुरू झालेली आहे। 7 जुलै किंवा 5 जुलैपर्यंत ही आचारसंहिता राहू शकते पुढची, ज्याच्यामध्ये पहा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचे काय होणार नाहीत, हॉल तिकीट देखील डाउनलोड होणार नाहीत। त्याचबरोबर तुम्ही जर पेसा संवर्गामधून फॉर्म भरलेला असेल, ज्यामध्ये पेसामध्ये 3 जिल्हे येतात, जसं की अहमदनगर असेल, पुणे जिल्हा असेल आणि इतर जिल्हे असतील, त्या जिल्ह्यांचे देखील हॉल तिकीट डाउनलोड होणार नाहीत, कारण की पेसा जिल्ह्यांचे देखील या ठिकाणी वेळापत्रक जे आहेत ते आलेले नाहीत। फक्त 10 आणि 11 तारखेला ज्यांची परीक्षा त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होतील। तुम्ही म्हणाल की 10 आणि 11 तारखेला आमची परीक्षा आहे की नाही हे आम्हाला कसं समजेल, तर तुम्हाला काय करायचं, मग इथं लॉग इन करून चेक करायचं। जर तुमचं लॉग इन नाही झालं म्हणजे हॉल तिकीट डाउनलोड नाही झालं तर समजायचं की तुमचं 10 आणि 11 तारखेला काय आहे, परीक्षा नाही आहे, पुढच्या तारखांना परीक्षा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, रोज 1 ते 2 वेळेस तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी ही जशी डेट चेंज होईल तसं तुम्हाला लॉग इन करून चेक करत राहायचं आहे, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे। सध्या हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे म्हणजे तुमचा पेपर नाही आहे असं नाही, तुमचा पेपर असेल परंतु पुढच्या तारखांना पेपर असेल। त्याच्यामुळे तुम्हाला फक्त 10 आणि 11 तारखेचे सध्या हॉल तिकीट त्यांनी दिलेले आहेत, कारण की या ठिकाणी IBPS कंपनी तुमची परीक्षा घेते। TCS IBPS कंपनीचे जे केंद्र असतात त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी त्यांचं मॅनेजमेंट आहे, त्यानुसार पुढचे हॉल तिकीट जे आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहायला भेटतील। सध्या 2 दिवसाचे हॉल तिकीट या ठिकाणी आलेले आहेत, 2 तारखांचे। 10 आणि 11 तारखेच्या परीक्षा झाल्या की पुढचे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील। म्हणजे 10 तारखेला पेपर सुरू झाले की 12, 13, 14, 15, 16 त्यानंतर या ठिकाणी 21 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने या ठिकाणी उपलब्ध व्हायला सुरुवात होईल। म्हणजे परीक्षा तुमची जी आहे, परीक्षेच्या तुमच्या 7 दिवस ते 5 दिवस अगोदर या ठिकाणी हॉल तिकीट तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी तुम्हाला इथं फक्त लॉग इन करून चेक करत राहायचं। या ठिकाणावरून तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये हॉल तिकीट जे आहेत ते डाउनलोड करता येणार आहेत। याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। येणारे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।